आणि माझी मुलगी या ठिकाणी सेक्रेटरी आहे. गाडेकर कुटुंबाचं आणि माझं नातं आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून या संस्थेला पाहिजे ती मदत करण्याचं आश्वासन मी या ठिकाणी सगळ्यांना मी आपल्याला देतो. आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपली ही संस्था इतकी मोठी हो की नाशिकमध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये तिचा नावलौकिक हो. हे सगळं करीत असताना गरिबाच्या मुलांना सुद्धा या ठिकाणी प्रवेश दिला पाहिजे. कारण आमच्याकडे माणसं कशी येतील? तुम्हीच्या शाळेच्या उद्घाटनाला आहेत, तुमच्या सोयऱ्यांची ही संस्था आहे, आम्हाला इथं डोनेशन कमी करून द्या, यासाठीच माणसं आमच्याकडे येतील. आणि म्हणून गरीबातल्या गरीब मुलांना सुद्धा या ठिकाणी शिक्षण मिळावं या दृष्टिकोनातून सुद्धा प्रयत्न होणं अत्यंत गरजेचं आहे. त्या ठिकाणी जोशी सरांशी मी चर्चा करताना सांगितलं की सर, मी शिक्षण संस्थेचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे. या जिल्ह्यामध्ये, या शहरामध्ये लांबून लांबून माणसं आलीत, 2-2, 3-3 हजार किलोमीटरवरून आली. त्यांनी इथं कॉलेजेस काढले, कोट्यवधी रुपये या ठिकाणी टाकले आणि कोट्यवधी रुपये या ठिकाणी कमवले. परंतु आपल्या सारखी संस्था म्हणजे भावी जोशींनी काढलेली संस्था ती कुठं जागा मागायला गेली नाही. मराठा हायस्कूल असो, रुमटा हायस्कूल असो, न्यू हायस्कूल असो, यांनी जागा वाढवल्या नाही, वाढवण्याचा प्रयत्न केला नाही. पण आपल्या असलेल्या जागा, आपली असलेली वीज, आपले असलेलं पाणी, बाहेरच्या शिक्षण संस्था आल्या आणि मोठ्या झाल्या. आणि म्हणून खूप असं बरं वाटतं की आयुष्यामध्ये 30 वर्षाच्या राजकारणामध्ये कुठेतरी एखादी संस्था काढली असती तर बरं झालं असतं. महापौर पदावरून उतरलो आणि त्यावेळेस गणेश नाईक नाशिक शहरामध्ये आले. ते मंत्री होते आणि त्यांनी मला जेवणासाठी नाशिकमध्ये एका ठिकाणी आम्ही आमंत्रित होतो आणि त्यांनी असं विचारलं की वसंतराव, तुम्ही महापौर पदावरून उतरल्यानंतर काय करताय? मी म्हटलं काय नाही सर, आता रुटीनमध्ये आहे, नगरसेवक आहे. अरे याच्या पलीकडे जाऊन काहीतरी जग बघा, याच्या पलीकडे जाऊन काहीतरी समाज बघा, कुठे एखादी शिक्षण संस्था काढली का नाही? आणि मग तेव्हापासून डोक्यात की बा आपण शिक्षण संस्था काढली असती तर आज ती कुठं कुठं असती, किती लोकांचं भलं झालं असतं, किती लोकांना शिक्षणापर्यंत आपण हे केलं असतं. आणि म्हणून गाडेकर ताईंना मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही घेतलेला निर्णय हा एकदम योग्य निर्णय आहे, अतिउत्तम निर्णय आहे. हा निर्णय भविष्य काळामध्ये इतरही नगरसेवक तुमच्या पावलावर पाऊल ठेवून घेतील ही अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या संस्थेला पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आमदार वसंतरावजी गीते, या जिजामाता शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष सत्यभामाताई गाडेकर, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आपल्या शहराच्या महापौर सौभाग्यवती नयनाताई घोलप, आमदार बबनराव घोलप, व्यासपीठावर असलेली सर्व इतर मान्यवर मंडळी, उपस्थित मंडळी, बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी गाडेकर ताईंचा आणि माझा वैयक्तिक आणि संस्थेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षाचा परिचय आहे. आणि या परिचयातून जेव्हा त्यांनी 1 वर्षापूर्वी 6 महिन्यापूर्वी त्यांच्या मनातली कल्पना बोलून दाखवली की या ठिकाणी एक अशी मी शाळा सुरू करू इच्छिते आणि त्याच्यासाठी जे काही कोऑपरेशन लागेल ते सगळं कोऑपरेशन आम्ही गाडेकर ताईंना दिलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. मी ज्या वेळेला नाशिक रोडला 1961 साली साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली, आमचं KJ मेहता हायस्कूल इथं नाशिक रोडला आहे, त्यावेळेला ह्या शैक्षणिक कार्याची सुरुवात करताना किंवा कोणत्या कार्याची सुरुवात करताना ही अतिशय थोडा लहान स्वरूपामध्ये असते. तेव्हा आपले जरी आज 3 वर्ग असले, ज्युनियर KG, सिनियर KG आणि फर्स्ट, तरी पण ते पुढे ह्या निश्चितपणे डेव्हलप होतील. याचं कारण असं आहे की हा रेल्वेच्या पलीकडचा जो मळे विभाग आहे, या मळे विभागामध्ये कुठलीही इंग्लिश मिडियमची शाळा नाही. ज्या आहे ते मराठी मीडियमच्या शाळा आहेत. आमच्या संस्थेची चेडीला शाळा आहे, मराठी मीडियमची आहे. आपण इंग्लिश मिडियमची शाळा या सिन्नर फाटाच्या इकडे ह्या बाजूला सुरू केल्यामुळे आपली शाळा ही भविष्य काळामध्ये अतिशय उत्तम चालणार आहे. हा माझा सत्यभामाताई आपल्याला एक ज्येष्ठ नागरिक म्हणून आशीर्वाद आहे. अतिशय उत्तम चालणार आहे. आज आता शिक्षणाचं खूप व्यापारीकरण झालेलं आहे. शिक्षणामध्ये अनेक प्रकारचे उद्योगधंदे सुरू झालेले आहेत. मला आपल्याला एकच विनंती करायची आहे की आपण पहिल्यापासून ह्या सगळ्या गोष्टीपासून बाजूला राहा, खूप अंतरावर राहा आणि खूप अंतरावर राहून आपल्या शाळा आणि या कॉम्पिटिशन मध्ये जर टिकायचं असेल, या स्पर्धेत जर टिकायचं असेल तर कोणत्याही मोहाला बळी न पडता
आपली शैक्षणिक संस्था ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून आपण चालवणार आहोत, अशी मनाची संकल्पना खूणगाठ करून जर आपण ही शाळा चालवली तर मला वाटतं भविष्य काळातला आपल्याला शैक्षणिक दिवस हे फार चांगले असतील. मला माहिती आहे आपण या ठिकाणी जी शाळा सुरू केली कुठली व्यापारी दृष्टिकोनातून सुरू केलेली नाही. याच्यातून 2 पैसे मिळवावेत अशा प्रकारची व्यवस्था हे एक चांगला शाळेला वातावरण असं निर्माण केलेलं आहे. स्कूल बस पहिल्या दिवशी शाळेला असणं ही अतिशय एक चांगलं चिन्ह दर्शवणारी अशी बाब आहे. आणि या ठिकाणी आपण जो स्टाफ नेमलेला आहे तो स्टाफ सुद्धा इंग्लिश मिडियमला योग्य असा स्टाफ आहे. म्हणून मला असं वाटतं की आपल्या या भागातली ही शाळा भविष्य काळामध्ये फार चांगली चालेल. कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही लहान स्वरूपातच असते. गोदावरीचा उगम त्र्यंबकेश्वरला आहे, तिथं सुद्धा उगम लहान स्वरूपातच आहे. आपण एक 5-7 वर्षामध्ये मला अशी खात्री आहे की आपली जी धडाडी, आपला जो उत्साह, आपले जे आपल्याला मिळणारं कोऑपरेशन, यामुळे आपण 5-6 वर्षामध्ये नाशिक रोड परिसरामध्ये एक उत्तम प्रकारची इंग्रजी शाळा नाशिक रोडच्या नागरिकांना द्याल असं मला वाटतं. फुले त्यांच्या सुविद्य पत्नी आदरणीय सावित्रीबाई फुले आणि ज्यांनी भारतीय राज्यघटना लिहून तुम्हा आम्हाला माणुसकीचे अधिकार दिले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना, प्रतिमांना सर्वप्रथम अभिवादन करते आणि धन्यवाद देते, शुभेच्छा देते. बंधूंनो, महात्मा फुल्यांनी एका ठिकाणी म्हटलं आहे की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका विद्येनं केले. आणि म्हणून शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो हे दूध प्राशन करील तो वाघाची दळकाळी फोडेल. आणि म्हणून बहुजन समाजातल्या लोकांना आपल्याला शेळपट व्हायचं नाहीये, तर वाघाच्या दळकाळ्या फोडायच्या आहेत. आणि म्हणून या शिक्षण संस्थेला लाख लाख धन्यवाद देते, ताईंना शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. रावजी गीते, तसेच माननीय आमदार सौ नैना घोलप, तसेच उपस्थित असलेले मान्यवर यांना मी सर्वप्रथम नमस्कार करतो. मित्रांनो, कार्यकर्त्यांनी या परिसरात जी शाळा आता इथे ओपन केलेली आहे, तर खरंच सिन्नर फाट्याच्या पलीकडचा हा जो भाग आहे या भागात एकही शाळा नाही आहे. आणि इंग्लिश मिडियम ही आता एक काळाची गरज आहे. त्या काळाच्या गरजेत त्यांनी त्याची शाळा आणली. खरंच मी सांगतो, पुढील 5-6 वर्षात त्या छोटा लावलेला जो वृक्ष व बीज आहे त्याचा मोठा वृक्ष नक्कीच होईल व इथल्या नागरिकांना या गोष्टीचा नक्कीच फायदा होईल. इथल्या मी सर्व नागरिकांना विनंती करतो की त्यांनी आपापले पाल्य या शाळेत शिक्षणासाठी त्यांचे दाखल करावेत व या शाळेचा फायदा जास्तीत जास्त जणांनी घ्यावा. या अभिनव त्यांनी ही जी ओपन केली त्यासाठी मी धन्यवाद करतो. नमस्कार. संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी जी इंग्लिश मिडियमची शाळा सुरू करण्यासाठी जो उद्घाटन सोहळा आयोजित केलेला आहे, त्या उद्घाटनासाठी आपल्याला लाभलेले आजचे आमदार वसंतभाऊ गीते, माननीय आमदार बबनरावजी घोलप, महापौर नैनाताई, आमचे गुरुजन भाऊ जोशी सर, तसेच माझे शिक्षक आणि या संस्थेचे मार्गदर्शक सुभाषचंद्रजी वैद्य सर, माझे मित्र आर्किटेक्ट पगारे, आमच्या कार्यकर्ताई ओद्रे अण्णा, आमचे मार्गदर्शक निवृत्ती अण्णा, आमचे तसेच एक हॉटेल व्यवसायातले मित्र गुरुदासानाजी, तसेच या ठिकाणी जमलेल्या सर्व बंधुभगिनींना आज मला या ठिकाणी बोलण्याला एक अतिशय आनंद होतो आहे की आजच्या या निसर्गरम्य वातावरणामध्ये हा उद्घाटन सोहळा पार पडला आणि मला साने गुरुजी शिक्षण प्रसारक संस्थेच्या KJ मेहता हायस्कूलची आठवण झाली. त्या संस्थेचे सर्व आज जे पालनकर्ते आहेत भाऊ जोशी सर, ते या ठिकाणी बसलेले आहेत. 1970 साली मी मेहता हायस्कूलला इयत्ता 8वीमध्ये माझं ॲडमिशन घेतलं. 5 बंगल्यातनं आलो होतो नुकताच. त्यावेळेला मेहता शेहडी
एकवेरा, नेहरू नगर या परिसरातनं सगळे विद्यार्थी ॲडमिशनसाठी यायचे. आणि त्यावेळी इथे आवर्जून मला सांगायला आवडेल की पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल, जयरामाई हायस्कूल आणि आणखी 1-2 संस्था त्यावेळेस इथे नावाजलेल्या असायच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जायचं की तिथे सरांनी त्यावेळेस नवीनच इथे ज्या पद्धतीने शाळा बांधलेली आहे अशाच पद्धतीने लांब लचक एक कौलारू 20 फूट रुंदीच्या अशा सिंगल त्या खोल्या होत्या. तर लोक तिथले सांगायची काही ही कांद्याची चाळ आहे म्हणून तिला संबोधित केल्या जायचं. आणि अशा प्रकारे तिची विटंबना की त्यांना शिक्षण दिलं जाईल अशी मनामध्ये शंका असायची. परंतु सर आहेत इथे, वैद्य सर आम्हाला शिकवायचे. आज त्या संस्थेचं युनेस्को रोप त्यावेळेचं आज मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. आणि मी म्हणेन की तीच कांद्याची चाळ आज त्या ठिकाणी एक मोठं प्रक्रिया केंद्र झालेलं आहे. त्या प्रक्रिया केंद्रामध्ये पूर्वी जे म्हणायचे की लोक सडलेले कांदे तिथे आहेत, पण आज त्या ठिकाणी जे प्रक्रिया केलेले कांदे आहेत ते परदेशातल्या पद्धतीने व्यवसाय करतात. आणि याहीपेक्षा मी आणखी एक सांगेन की त्या ठिकाणी शिकलेले विद्यार्थी, तिथले त्यावेळेचे विद्यार्थी बालक आज सुजाण नागरिक, चांगले नागरिक म्हणून समाजामध्ये वावरत आहेत. त्याचं जिवंत उदाहरण मी माझा मोठेपणा सांगत नाही, पण मी आपल्या समोर उभा आहे, चांगला उद्योजक आहे, समाजात काम करतो आहे. आणि या ठिकाणी त्यांचं मार्गदर्शन मला लाभलं म्हणून मी उभा आहे. मला एक उदाहरण आणखी देईन. मी परीक्षा द्यावी लागली आणि मला मार्क्स कमी पडले. वैद्य सर त्यावेळेस इंग्लिशचे शिक्षक होते माझे. गांधीनगरला मी अजूनही मला आठवतं G238 मध्ये ते शिकवणी द्यायचे. मी त्यांच्याकडे शिकवणी घ्यायला जायचो. जोशी सरांनी सांगितलं या मुलाला इंग्लिश गणित देऊ नका. काय असेल त्यांच्या डोक्यामध्ये माहिती द्यायची आहे. 2 विषय मला नाही, ऐन वेळेवर काय विषय घ्यायचे 2. सरांनी सांगितलं तू ठरव, पण हे 2 विषय तुला मिळणार नाही. कदाचित सरांना या गोष्टीची नक्कीच आठवण नसेल, पण मला मात्र आहे. साक्षीदार वैद्य सर आहेत. इंग्लिश गणित सोडून दिलं. ऐन वेळेला मी आर्ट विषय घेतला, स्पेशल हिस्ट्री घेतली आणि परीक्षेला बसलो. आपल्याला सांगतो मला कमीपणा वाटत नाही, 48% मी 11वी पास झालो. इंग्लिश गणित नाही. कुलकर्णी सर मला विद्यार्थी आहे, छोटा चांगला शिकतोय, शेती 2.5 एकर आहे, एवढ्याशा लंगोटीमध्ये तू काय करणार. म्हटलं माझं नशीब, पुढे शिक्षण घेतलं नाही, पण एक जिद्द खूणगाठ बांधली. सरांकडनंच शाळेमध्ये बरंचसं वाळकडू मिळालेलं होतं. व्यवसायाबद्दलही त्यांनी त्यावेळेस मार्गदर्शन केलं होतं. अतिशय दूरदृष्टी आहे सरांची. आणि मी बाहेर पडलो, पुढे कुठलंही शिक्षण घेतलं नाही, शेती केली, व्यवसायामध्ये आलो, नोकरी केली. 90 रुपये महिन्याप्रमाणे मी सर्व्हिस केली. 1-2 वर्ष प्रेसमध्ये काम केलं, ठेकेदाराकडे आज कामी आलं. मी एक चांगल्या प्रकारे आज व्यावसायिक आहे. कन्स्ट्रक्शनमध्ये माझं गेली 28 वर्ष मी काम करतो. वास्तू बिल्डर्स म्हणून माझी फर्म आहे. समाजाचंही काम करतो मी. ताईंसारख्यांचंही मार्गदर्शन मला मिळालेलं आहे. आज माझा जेलूरला पेट्रोल पंप आहे. 30 वर्षामध्ये त्यावेळचा जोडलेला तो माझा कस्टमर आजही त्याच आपुलकीने माझ्याजवळ आहे. याच्यासारखं भांडवल मला आजपर्यंत रेस करता आलेलं नाही आणि हेच माझं भांडवल आहे. आपल्याला हे सांगतो. या ठिकाणी हे उदाहरण देण्याचं एकच कारण की ताईंनी या ठिकाणी ही जी शाळा सुरू केली, असंच वातावरण त्यावेळेस तिथे होतं, इथेही आहे. आज हा परिसर सुद्धा मळे विभागाचाच आहे. त्यांना ही गोष्ट शहरामध्ये सुद्धा करता आली असती, पण त्यांनी ती केली नाही. त्यांच्याकडे पैसा आहे, माणसं आहेत, स्वतःचं नॉलेज आहे, पण त्यांनी या ठिकाणी नागरिकांच्या सोयीसाठी आणि ह्या बालगोपाळांसाठी ही सुविधा निर्माण केलेली आहे. आज या ठिकाणी त्यांनी हा छोटासा वृक्ष लावलेला आहे, वेली लावलेला आहे. याचं वटवृक्षात रूपांतर हो. मी माझ्या कुटुंबाच्या वतीने, समाजाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. या संस्थेचा वटवृक्षात रूपांतर हो. चांगल्यात चांगलं शिक्षण विद्यार्थ्यांना, मुलांना इथे मिळवत, सुज्ञ नागरिक या ठिकाणी निर्माण होत. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सत्कार आणि स्वागत या ठिकाणी करायचं आहे. वेलकम सर.
आहे.